दोन बलाढ्य संघ एकमेकाविरुद्ध, ज्यामध्ये रियान शिलवन बोरखार आणि रायझिंग स्टार तारा यांच्यामध्ये मॅच. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळाला आणि तेवढंच नियंत्रित टप्पा. शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा पहिल्याच बॉलवर मानसिकता गोलंदाजाची तुम्ही पाहिली आणि प्रचंड वेगानं इथे बीट केलं बॅट्समनला आणि पहिली सुरुवात होते गोलंदाज स्वस्तिक म्हात्रेची डॉट बॉलला. एक अफलातून गोलंदाज, वेगवान आणि तेज तर्रार गोलंदाज. आणखी एक प्रचंड वेग होता, परंतु यावेळेस दिशा आणि टप्पा हे भरकटताना दिसले. पंचांनी त्वरित या बॉलला लगेच दंडित घोषित केलंय. व्हाईट बॉलला मात्र ते खातं उघडलं जाईल. फलंदाजी करणाऱ्या बोरखार संघाच्या खात्यामध्ये जोडले जातील 1 रन. पहिलीच मॅच आपण खूप चांगली पाहिली. अप्रतिम सामना झाला, ज्यामध्ये एक चांगला यश संपादित केलं. इथे टॉपेज झालं होतं, इथपर्यंत आवाज झाला होता, परंतु क्षेत्ररक्षणाची न लाभलेली साथ. चेंडू जाईल वेगानं थर्डमॅन मधून सीमापार चौकार. गोलंदाजीची, परंतु एक खराब शॉट सिलेक्शनवर, एक मिसटायमिंग स्ट्रोकवर आलाय चौकार. पहिली मॅच जिंकली खोपटे संघानं आणि नुकताच एक मोठा विजय वाहा संघानं. इथे थोडस मिसटायमिंग स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक खूप दूर होता. 1 रन कंप्लीट झाली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी प्रचंड वेगानं क्षेत्ररक्षणाची न लाभलेली साथ तुम्हाला पाहायला मिळते. मागील 2 चेंडूमध्ये येतात बॅक टू बॅक 2 चौकार. त्यांना मी नम्रतेची विनंती करेन की आपण सीमारेषेच्या बाहेर बसा प्लीज. तुम्ही मायबाप आहात, तुम्ही या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहात, त्यामुळे मी प्रेमाची आणि नम्रतेची तुम्हाला विनंती करेन, जो पडदा आहे त्या पडद्याच्या तुम्ही बाहेर बसा आणि तो पडदा या मैदानाची शोभा आहे, याकडे लक्ष केंद्रित करा. पहा, क्षेत्ररक्षणाची न लाभलेली साथ. आता धावांसाठी इथे असुसलेला फलंदाज मैदानामध्ये आपली आक्रमकता सिद्ध करतोय. सलग 2 चौकारानंतर हा येतोय ब्रँडेड षटकार. मैदान खूप सुंदर आणि तेवढीच दमदार खेळपट्टी तुम्ही एन्जॉय करतायत आणि किती चांगली फटकेबाजी आहे. पहा, आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण पाहायला मिळालं. पहिल्या 2 बॉलवर जरूर मी शांत होतो, परंतु याचा अर्थ नाही असा की मी जास्त वेळ बसेन आणि तुम्हाला नंतर पाहायला मिळाली ती आक्रमकता. 2 चौकारानंतर सलग 2 षटकार. मोकल फलंदाज मैदानामध्ये बरसताना पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर दाखवायची हा मनाशी जणू काय निश्चयच केलाय आणि ते सलग तिसरा बॅक टू बॅक 3 सिक्सेस. आवडले असेल फलंदाजी तर एकदा जोरदार टाळ्या साजन मोकल. सन्माननीय शक्ती आर्ट्स बोरखार यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. आणि नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करेन, या पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल भोलानाथ आवरे विपक्ष महागणपती चिरनेर असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय चांगली लढत ती देखील असणार आहे. दोन्ही संघांच्या संघनायकाला पहिला ऑफिशियल कॉल आहे की आपण त्वरित नाणेफेकीच्या कॉलसाठी आपली उपस्थिती आपल्या टॉस बॉक्स मध्ये दाखवायची आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली. स्वस्तिक मात्र एक वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू तर खूप इफेक्टिव्ह होता, सुरुवात दमदार झाली, परंतु यानंतरचे चेंडू फलंदाजांना पूर्णतः आपल्या नाविके आणि रात्रीचे तारे दाखवले अक्षरशः स्वस्तिक मात्रेला, आणि ज्यामध्ये कुठून काढल्या पहिल्या ओव्हर मध्ये टोटल 27 धावा. त्यामुळे रन रेट खूप मोठा आहे. 4 षटकांची मॅच. आता एक यंग गोलंदाजावर हल्ला बोल झाल्यानंतर एक अनुभवी गोलंदाजाचा वापर मैदानामध्ये केला जाईल आणि गोलंदाजीसाठी येतील उत्तम जोशी. धावसंख्या रोखणं ही काळाची गरज बनणार आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या
टीम रायझिंग स्टार तारा संघासाठी खूप चांगली फलंदाजी सुरू आहे. हा फटका किती चांगला आहे पाहूया आपण. क्षेत्ररक्षक तिथे तैनात स्वतःची बॉडी बॅलन्स करत असताना प्रतिम दर्जाचा झेल तिथे टिपला गेला आणि डीप बॅकवर्ड स्कोअर लाईन मध्ये टिपला गेला झेल. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग उरण तालुक्यातील धाकटी जुई गावातील मानाची क्रिकेट स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत आणि या नाईट रजनी स्पर्धेचं तुम्हाला पहिली रात्र खूप चांगल्या रीतीने एन्जॉय करायला मिळेल. पहिला सामना का अप्रतिम झाला. मागील मॅच तुम्हाला थोडी वन साइड पाहायला मिळाली, परंतु इथे या मॅच मध्ये संघर्ष खूप मोठा आहे कारण दोन्ही संघ हे ताकदवान संघ आहे आणि एकामेकाविरुद्ध गेम प्लॅनिंग करत असताना हा अगदी चेंडू पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न ब्लॉक हॉल मध्ये अक्षरशः रिलीज केला. चांगली रिलीज ऑफ द डिलिव्हरी तुम्ही पाहिल्या. वेग यामध्ये कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. असं म्हणतात की तुम्हाला एक चांगला गोलंदाज व्हायचा असेल तर तुमचं कॉम्बिनेशन हे तुमच्या प्रत्येक चेंडूवर विविधता तुम्हाला दाखवता आली पाहिजे. मागील बॉल तुम्ही पाहिला गुडल्या स्पॉट वरून टेकअप केला. चांगला लाईन टू लेंथ डिलिव्हरी तिथे केली, परंतु आताचा चेंडू तुम्ही परफेक्ट ब्लॉक हॉल पाहिला आणि या बॉलवर इथे एक रन येताना पाहिली आहे. टोटल धावा सद्यस्थितीमध्ये 28. 28 धावा. एक फलंदाज गमावलाय. तेजसला मात्र आज आपलं खातं उघडता आलं नाही. लेट कट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील तिथे झाला. चपलाईचं इष्टरक्षण पाहायला मिळाला. प्रयत्न होता परंतु मानस जमावताला नाही दोन्ही बॅट्समनला दुसऱ्या धाबेसाठी, कारण नुकताच मागील बॉलवर एक विकेट गेला. त्यामुळे संयम हा खूप महत्वाचा. क्षेत्र कोणतंही असू द्या, पुढे जायचं असेल तर तुमचा संयम, तुमचा आत्मविश्वास याचा खूप महत्वपूर्ण या दोन भूमिका महत्वाच्या असतात आणि क्रिकेटमध्ये हे नियम देखील लागू होतात आणि ते मागील बॉलवर देखील तुम्ही पाहिलं. अक्कूर टप्प्याचा हा बॉल षटंपूल करण्याचा प्रयत्न मिस्टर स्ट्रोक. चांगला प्रयत्न, डिसिजन चांगला होता फिल्डरचा, कारण इथे जर कदाचित प्रतीक्षा केली असती मैदानाची सीमारेषा आपण लगत इतकं टणक मैदान आहे की वन बाउंस सीमारेषा पलीकडे देखील जाऊ शकायचा. त्यामुळे दुविधा अवस्थेमध्ये सापडण्या अगोदर डिसिजन घेतला आणि ते बॉलवर धावून घेत जात असताना रन मात्र 3 धावा रोखल्यात या चांगल्या दर्जाच्या क्षेत्ररक्षणातून. चांगली गोलंदाजी, सुरलीत गोलंदाजी सुरू असताना आपण पाहू शकाल एक चांगला फटका. डीप कव्हर पॉइंट मधून चेंडू जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील 2 धावा. मी म्हटलं नुकताच जेव्हा पहिलं षटक संपलं 27 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, कोणती विकेट आली नव्हती. धावा रोखणं कालाची गरज पडणार असं मी म्हटलं होतं आणि ते काम मात्र या षटकामध्ये जबाबदारी पूर्णत्वाला नेत असताना दिसत आहेत उत्तम जोशी. सध्या या षटकामध्ये जवळपास त्यांनी 5 चेंडू फेकेत आणि चांगली गोलंदाजी. अंतिम चेंडू अप्रतिम गोलंदाजी केली. या ओव्हर मध्ये फक्त रन खर्च केल्या 5 आणि एक विकेट त्याने घेतली आणि या षटकामध्ये कमबॅक करणार हे षटक होतं उत्तमचं. 2 षटक संपतायत. एकूण नावं फलकावर लागतात 32 एक गड्याच्या मोबदल्यानं. तुम्ही साजन मोकलची आक्रमकता पाहिली, परंतु त्यांच्याकडे कंट्रोल आहे हे देखील त्याने मागील 2 चेंडू जेव्हा फेस करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने दाखवून दिला. क्रिकेटमध्ये तुमची एक मोठी इनिंग, क्रिकेटमध्ये तुमची पार्टनरशिप या 2 गोष्टींना खूप अनन्यसाधार महत्व आहे आणि ते तुम्हाला देता आलं पाहिजे हे दाखवून दिलंय सध्याच्या परिस्थितीमध्ये साजन मोकलला. कारण 3 षटकार आणि 2 चौकार सज्जन मोकल आपण पाहू शकाल. लक्ष ठेवा 12 खेळाडू सज्जन मोकल आहेत आणि 3 षटकार 2 चौकार आल्यानंतर कंट्रोल दाखवण्यासाठी तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड हे खूप महत्वाचं असतं आणि ते दाखवलं सध्या या खेळाडूंना. एकूण नावं तुम्हाला पाहायला मिळते सध्या स्थितीमध्ये फलकावर लागल्यात त्या 32 लॉट्स ऑफ 1 विकेट. 32 धावा तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजच्या मार्कवर प्राचारण केलं जाईल. सुमित पाटील नो डाऊट. उत्तम जोशीला पुन्हा एकदा आणखी एक स्पेससाठी बोलवलं जाईल यात मात्र शंका नाही, कारण तेवढी चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे.
हे षटक कसं राहील हे आपण पाहूया. फटका चांगला होता परंतु फटका इथे फसलाय. झेल चांगल्या रीतीने टिपला गेलाय. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. झालेत एक आक्रमक खेळी आणि ज्या खेळीचा आता अंत होतोय. खर तर एवढी मोठी इनिंग आल्यानंतर मैदान सोडणं हे खूप कठीण जातं फलंदाजाला. परंतु क्रिकेटचे नियम आणि खूप चांगल्या पद्धतीनं खेळ केला. एक छोटीशी इनिंग राहिली परंतु म्हणतात ना की शॉर्ट इनिंग बट स्वीट इनिंग अशी इनिंग त्यांनी दाखवली आणि आपल्या संघाचा पायाभरणी करत असताना सुरुवात चांगली करून दिली आहे. दिशा तर दिली आहे परंतु येणाऱ्या आता मधल्या फलीतील फलंदाज या संघाची धावसंख्या कशा रीतीने पुढे नेतील याकडे सर्व तमाम रसिकांच्या आता नजरा लागणार आहेत. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आलाय. सर्वांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो कारण प्रेक्षक हेच त्या प्रत्येक स्पर्धेमधील केंद्रबिंदू ठरत असतात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली आहे या सर्व तमाम क्रीडा रसिकांनी. गोलंदाज सज्ज झाले. पहिल्याच बॉलवर विकेट स्वागत केलं खरं तर फलंदाजाचं विकेट ना आणि ते आणखीन एक चांगला चेंडू यावेळेस शरीरापासून पूर्ण दूर होता आणि उरलेलं काम मात्र इथे पूर्ण केलंय यष्टिरक्षकानं आणि इथे आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळत आहे. मागील जर 7 चेंडू तुम्ही पाहिले मागील 7 चेंडूमध्ये धावसंख्येने रोख लावली आहे आणि तिथे रन रेट होतं जवळपास 27.00चं त्यात रन रेट खाली उतरलाय त्यामुळे धावसंख्या थांबली आहे. वेट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला आपल्यापर्यंत येऊन दिला. थोडंसं लेट शॉट सिलेक्शन झालं. जी लिडल एज असते ते एजवर लागल्यानंतर क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत चेंडू उचलते फेकती त्या दरम्यान कंप्लीट केली जाईल एक सिंगल. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला सिंगल डबलला प्राधान्य देता आलं पाहिजे. तुम्ही एक नक्कीच आपल्या जीवनामध्ये ऐकलं असेल की थेंबे थेंबे तळे असायचे. त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगल्या चेंडूचा सन्मान देता आला पाहिजे. या क्रिकेटनं मागील काही सिच्युएशन दाखवलं कारण विकेट्स गेलेत आणि जिथून रनी हवेत आणि आपले विकेट्स वाचवायचे आहेत त्यामुळे इथे तुम्हाला थोडंसं कंट्रोल या क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहे. बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी सध्या सूर्यन सुमितची. इथे जोखीम भरलेली धाव खराब तालमेल. हे तालमेल नव्हतं खराब कॉलिंग होता यामुळे एका फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. येस डिसिजन येईल आउट तर फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक मोठा फलंदाज गमावतोय. अति घाई आणि संकटात नाही. रस्त्यानं प्रवास करताना तुम्ही नेहमी वाचलं असेल आणि ते नियम जणू काही इथेच लागू झालाय. तर प्रेक्षक मायबाप वर्गात प्लीज आम्ही तुम्हाला नम्रतेची विनंती करू जो सीमारेषेत पडदा आहे त्या पडद्याच्या बाहेर बसा. त्या पडद्याला कोणत्याही रीतीचं तुम्ही प्लीज खाली दडपण आपलं प्रेक्षर देऊन खाली नेण्याचा प्रयत्न करू नका. काय प्रेक्षक आहेत आमचे आणि आम्हाला माहिती मिळते काही खोपटे संघाचे प्लेयर प्लीज सहकार्य करा. तुम्ही देखील एक ऑर्गनायझर चांगले ऑर्गनायझर आहात त्यामुळे प्लीज नम्रतेची विनंती. शॉट ऑन पूल व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका नेत्रदीपक फटका चेंडू सीमा पलीकडे षटकार.
ओरपीच असेल परंतु शरीरापासून दूर आहे त्यामुळं हा गुडघ्याचा वापर करण्याचा प्रयत्न अगदी मी म्हणेन खराब शॉर्ट सिलेक्शनचा निर्णय तिथे झाला आणि त्यानंतर चेंडू जाऊन यष्टांवर आदळला आणि ते फलंदाज बाद झालाय. एकूण धावा तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळतात सद्यस्थितीमध्ये 40. जरी धावसंख्या येत असल्या परंतु विकेटचा सिलसिला हा सुरू आहे. जवळपास 4 मुख्य फलंदाज आता गमावलेत ज्यामध्ये सुरुवात करून दिली होती सज्जन वैयक्तिक 28 धावांची त्यांची इनिंग 8 बॉल मध्ये ज्यामध्ये 3 षटकार 2 चौकार अप्रतिम इनिंग होते. परंतु त्यानंतर जास्त वेळ कोणत्याही फलंदाजाला मैदानामध्ये स्थगिती इथे लागू दिली नाही, स्थिर होऊ दिलं नाही गोलंदाजांना, त्यामुळे धावसंख्या थोडी आटोक्यात आली आहे. बॅट्समन तेजसला मात्र कुठेतरी आपला आज खातं आणि अकाउंट ओपन करता आलं नाही, ही भूमिका देखील खूप मोठी होती. तदनंतर वन डाऊनला आलेला बॅट्समन ज्ञानेश्वर ज्याचं देखील फक्त 5 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान आणि नुकताच बाद झाले. बॅट्समन एक षटकार जरूर दाखवला स्वप्नीलला, 3 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान आणि असे एकूण 4 फलंदाज सध्या गमावलेत. बॅटिंग करणाऱ्या रियांश इलेव्हन बोरखा टीमनं चांगली गोलंदाजी झाली. मागील षटकामध्ये जवळपास फक्त 8 रन आलेत. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात झाली होती ना असं वाटलं होतं की किमान 55 ते 60 धावा सहज बनतील, परंतु तदनंतर केलेली खूप चांगली गोलंदाजी उत्तम न आणि तेवढीच चांगली दर्जाची अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून केलेली गोलंदाजी. परंतु या षटकामध्ये स्वागत केलंय इथे रोहन पाटीलचं पहिल्याच बॉलवर चौकारानं. कारण ज्याप्रमाणे तुम्ही शॉर्ट सिलेक्शनचा प्रयत्न होताना पाहिला अगदी थोडं खाली झुकून परंतु तेवढाच चांगला चेंडू आपण पाहिला गोलंदाजाचा चौकार आलाय मागील बॉलवर आणि टोटल 44 रन्स ऑन बोर्ड. स्ट्रायकरकडे फलंदाज 5व्या क्रमांकावर सोमनाथ ठाकूर सुरुवात केली चौकारानं, परंतु यावेळेस मागील बॉलवर जे काम अर्धवट राहिलं होतं ते यापकार संघाचे जरूर 4 फलंदाज बाद झालेत, परंतु या संघाकडे बॅटिंग डिपार्टमेंट खूप खोलवर आहे हे सांगत असताना. कारण टेनिस क्रिकेट विश्वामधील असे मोजकेच खेळाडू जिथे 6 नंतर किंवा 4 नंतर बॅट्समन चांगल्या दर्जाचे असतात, परंतु या बोरखा टीम मध्ये प्रत्येक खेळाडूनं आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केलाय. जिथे अप्रतिम फटके आहेत, मागील 2 बॉलमध्ये 10 रन केलेत सोमनाथनं आणि जिथे वैयक्तिक 500चा स्ट्राईक रेट ज्याचा सध्या मैदानामध्ये सुरू आहे त्यामुळे अफलातून बॅटिंग मैदानामध्ये ते करतायत. धावसंख्येला वेग प्रचंड मिळालाय. 50 रन्स कंप्लीट. बोरखा संघाचं सांघिक अर्धशतक मात्र कंप्लीट झालंय. यावेळी अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु चकमा खाल्लाय बॅट्समननं, चकमा खाल्लाय विकेट किपरनं आणि चेंडू जाईल निघून लॉंग स्टॉप मध्ये हा चौकार. Shake your body, girl. चला प्रेक्षक वर्ग, आयोजक वारंवार सांगतायत की प्लीज जी सीमारेषा त्याच्या बाहेर बसा. जर तिथे आयोजक आले तर कदाचित अपमानास्पद वागणूक मिळेल, त्यामुळे प्लीज सहकार्य करा. अपमान सर करण्यापेक्षा प्लीज सहकार्य करा.
ही तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, कारण हे चौथ्यांदा अनाउन्समेंट होतंय. हा फटका इथे आपण पाहू शकाल, चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला भेदलाय. गॅप मधून चेंडू सीमारेषे पलीकडे, आणखीन एक दमदार आणि रुबाबदार चौकार. रोहन पाटील ज्याच्यावर हल्ला बोल केलाय, मी म्हणेन थोडासा निर्णयच अंगाच्या आलाय की काय, परंतु इथे फटका फसलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये टिपला गेला जाईल आणि खूप वेळानंतर मिळते ती विकेट. Shake your body, girl. सोमनाथ ठाकूरचं जोरदार टाळ्यानं स्वागत केलं जाते, कारण शॉर्ट अँड बट स्वीट इनिंग फलातून खेळ केला. वैयक्तिक 5 बॉल मध्ये 18 धावांचं योगदान, 1 षटकार 3 चौका दिले आपल्या टीमसाठी. अक्षरशः खोदून काढले चेंडूला, चेंडू ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. दुसरी रन रिस्की होती, परंतु खूप दूर वरून थ्रो येईल तोपर्यंत कंप्लीट केलं जात आहे. तिथे 2 रन आणि या 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल जिथे पुढे निघून जाईल. धावसंख्या फरकावर धावा लागतात ते तब्बल 60 धावा, आणि अशा रीतीनं खेळाचं पूर्वार्ध मात्र ते संपलाय. 4 षटकांचा सामना आहे आणि तुम्हाला उत्तम जोशी ऑफकोर्स दुसरा स्पेलला फेकण्याची संधी जरूर मिळाली असते, परंतु 4 षटकांचा सामना असल्या कारणानं चिते मात्र गोलंदाजावर बराच हल्लाबोल झाला. पहिल्या षटकामध्ये 27 धावा, परंतु असं म्हणतात ना की सुरुवात जेवढी चांगली झाली तेवढं शेवट देखील गोड आणि महत्वाचं असतं, आणि एक्झॅक्टली केलं. बॅटिंग करत असताना बोरकर संघाच्या फलंदाजानं एकूण 5 गड्यांच्या मोबदल्यानं पूर्वार्धामध्ये केलं. त्या टीमनं जवळपास 15.00च्या सरासरीनं टोटल 4 षटकामध्ये 60 आणि 61 धावांचं लक्ष मात्र उत्तरार्धामध्ये एक मोठं टार्गेट. या नाईट रजनी स्पर्धेमधील या पहिल्या दिवसामधील सर्वाधिक धावांचं उच्चांक चेस करायचं आहे आणि त्या धावांचा पाठलाग करायचा आहे. ते रायझिंग स्टार तारा या टीमला लाईनअप करून मैदानामध्ये उतरायचं आणि लाईनअप करूनच मैदान सोडायचं आहे. ही चेतावणी आणि नम्रतेची विनंती आणि सूचना देखील तुमच्यासाठी असेल. तर पहिलं पूर्वार्ध इथे संपलंय आणि दुसरा नक्कीच उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल तसे आपण या ऐक्या उत्तरार्धामध्ये मनोहर पाटील वाजई यांचं अप्रतिम राष्ट्रीय भाषेतून सुंदर समालोचन. एक लक्षात ठेवा, प्रत्येक मॅच मध्ये अनाउन्समेंट होते. जो संघ पहिल्या फेरीमध्ये जे 5 विनर टीम असतील, जो संघ जास्त रन करेल किंवा चेस करेल त्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये अर्थातच बायस दिली जाईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे हा नियम तुम्हाला नक्कीच लागू होईल आणि यापुढे देखील कंटिन्यू राहील, लक्षात घ्या. आणि तोपर्यंत देऊया डीजे मास्टर संधी, आणि जशी सुरुवात होती उत्तरार्धाला मनोहर पाटील वाजे यांच्याकडे आपण जाणार आहोत. भारी मैदानी ते आहे ग, लाखात एक आयोजन भारी मैदानी ते आहे ग. आता एकच आवाज घुमणार साऱ्यात, राष्ट्रवादीचा चषक. आता एकच आवाज घुमणार साऱ्यात, राष्ट्रवादीचा चषक. आता एकच आवाज घुमणार साऱ्यात, राष्ट्रवादीचा चषक. थँक्यू डीजे मास्टर. सुद्धा महेंद्र पाटील आवरे, महेंद्र गावण आवरे आणि समीर पाटील हुंदने आपल्यास विनंती असे आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपल्यास नम्रतेची विनंती आहे. त्याचबरोबर बोरखार संघासाठी या ठिकाणी अगदी मनापासून शुभेच्छा ज्यांच्या आल्यात, सुद्धा NB डाके बोरखार, सतीश गावण बोरखार, सुधाकर ठाकूर बोरखार, या सर्वांच्या शुभेच्छा या रिलायन्स 11 संघासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. आपल्या एकदा बरोबर शुभेच्छा स्वीकारल्या जातील. आणि दरम्यानचे काल चिरनेर गावचे ज्येष्ठ उद्योगपती अशोक गायकवाड, अशोक नारंगीकर सरांचे आगमन झालेलं आहे, त्याचं देखील मनापासून स्वागत करत आहे. ओव्हर टू पाटील सर. थँक्यू सो मच.
मुकाबला जारी है दोस्तों। एक तरफ है रियांश 11 बोरखर और उनके खिलाफ है राइजिंग स्टार तारा। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। जीतने के लिए 24 गेंदे और 61 रनों का टारगेट है। ये लंबा टारगेट, ये लंबा चेस। दिल्ली काफी दूर है, वहां तक पहुंचने के लिए आपको ट्रेन से नहीं प्लेन से सफर करना होगा। बड़े स्ट्रोक आपको लगाने होंगे तभी ये मुकाबला मुमकिन हो सकता है। लगभग 15.25 की औसत हर एक ओवर में आपको बरकरार रखनी होगी मुकाबला जीतने के लिए। लेकिन ये रास्ता, ये मंजिल, ये सफर, ये डगर बिल्कुल आसान नहीं रहेगी गेंदबाजी करने वाली टीम के लिए भी। यदि हमने रन बनाए तो सामने वाली टीम भी वो ताकत रखती है, वो जज्बा रखती है रन बनाने का। लेकिन किस प्रकार से मुकाबला आगे बढ़ेगा, ये लंबा चेस है दोस्तों। लेकिन जिस तरीके से कहते हैं ना, यदि हौसले बुलंद हो तो बड़ा पहाड़ भी सिर्फ एक मिट्टी का ढेर लगता है। ये बड़ा पहाड़ जरूर चढ़ना है, लेकिन शुरुआत अच्छी होना जरूरी होगा इस मुकाबले में। कैसी रहेगी शुरुआत, कैसा रहेगा मुकाबला, कौन जीतेगा बाजी, किसकी होगी जीत, किसकी होगी हार, किनके हिस्से में आएगी खुशी और किनके हिस्से में आएंगे गम, जानने के लिए जाएंगे दोस्तों। क्रिकेट की इस बेहद खूबसूरत और हसीन रंगीन दुनिया के सफर के लिए हम निकल जाएंगे दोस्तों। 24 गेंदे जीतने के लिए 61 रनों का टारगेट। तारा और बोरखर के बीच में लगता हुआ ये जबरदस्त मुकाबला, जानदार और शानदार लड़ाई। 24 गेंदों में 61 रनों का टारगेट तारा क्रिकेट टीम के सामने। दोनों अंपायर तो वहां पर तैयार है, सभी दर्शक तैयार है, हमारा कमेंट्री बॉक्स तैयार है। ऑल इन रेडीनेस, ऑल सेट फॉर द गेम। अंपायर का इशारा, उल्टी गिनती शुरू। 3, 2, 1, लेट्स प्ले, गेम ऑन। पहली गेंद हमने देखी, बल्ले का बाहरी किनारा जरूर लगा था। इस गेंद को रन चुराने की चेष्टा करी थी, लेकिन अच्छी फील्डिंग पिछले क्षेत्र में शॉर्ट थर्ड मैन में हमने देखी। डॉट गेंद की यहां से समाप्ति होती हुई। डॉट गेंद आएगी तो बड़े स्ट्रोक खेलने में यहां पर जरूर दबाव आएगा मैदान में, हम देख सकते हैं। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। टीम की रन संख्या यहां से 0 रन। गेंदबाज इस मर्तबा एक बार फिर से तैयार। ये तेज रफ्तार से फेंकी हुई गेंद थी, पेस से इस बार बीट किया, रफ्तार से वार कर रहे बीच मैदान के अंदर, यकीनन हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती हुई। पहली गेंद डॉट आई, दूसरी गेंद भी डॉट आई। पावर प्ले में पावर हमेशा बल्लेबाज दिखाता है, लेकिन यहाँ पर गेंदबाज की दादागिरी पहले 2 गेंदों के ऊपर हमने जरूर देखी। खाता खुल नहीं रहा। स्वस्तिक मात्रे और मयूर जाधव मैदान के अंदर 2 खिलाड़ी देख सकते हैं। कट करने का प्रयास था, रफ्तार इतनी है, पेस इतनी है कि वहां तक पहुंच नहीं पा रहे बल्लेबाज। शानदार गेंदबाजी का नजारा हम शुभम डाकी इनके माध्यम से देख सकते हैं। पहली गेंद हल्की से हमने आगे देखी थी, डॉट गेंद। दूसरी गेंद हमने हल्की सी शॉट देखी, डॉट गेंद। और ये गेंद भी हमने देखी, कट करना चाहते थे, स्क्वायर कट का प्रयास था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में ठीक से टकराव नहीं हुआ और डॉट गेंद की समाप्ति होती हुई। शानदार नजारा मैदान के अंदर हम गेंदबाजी का देख सकते हैं। उंगलियों की जादूगरी शुभम डाकी की, रफ्तार है, पेस है, अल्ट्रा फास्ट गेंदबाजी मैदान के अंदर जारी है। ये चौथी गेंद थी, बाउंसर ट्राई किया, इस बार कोई गलती नहीं करेंगे विकेट कीपर। लाजवाब गेंदबाजी का नजारा, जिस तरीके से कहते हैं ना कि नजरें बदलो, नजारे खुद ब खुद बदल जाते हैं। और यहां पर क्या नजर से गेंदबाजी कर रहे हैं और नजारे क्या बदल पाएंगे बल्लेबाज के स्वस्तिक मात्र प्रेशर में, दबाव को महसूस करते हुए। लेकिन एक बड़ा स्ट्रोक मुकाबले में लौट जाएंगे। हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास था, लेकिन वो पेस इतनी है, वो रफ्तार इतनी है, कनेक्ट ठीक से कर नहीं पाए। मिस टाइमिंग स्ट्रोक था, लेकिन आखिरकार खाता खुला। राइजिंग स्टार तारा क्रिकेट टीम का 2 रनों की मदद से स्वस्तिक मात्रे का 5 गेंदों का इंतजार आखिरकार खत्म होता था और 2 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 61 रनों का टारगेट था और पहले ओवर में 5 गेंदों में केवल 2 रन आए हैं। शानदार मुकाबला, शानदार और जानदार गेंदबाजी मैदान के अंदर देख सकते हैं। अंतिम गेंद आएगी इस ओवर की। शुभम डाकी इस बार तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से कट करना चाहते थे, हल्के हाथों से खेला, डिफेंसिव क्रिकेट, डायरेक्ट हिट का प्रयास था, तब तक 1 रन चुराया। ये अच्छी बात है, स्वस्तिक मात्र है। 4 गेंदों उन्होंने डॉट खेली थी, लेकिन 2 गेंदों के ऊपर हमने रन देखे। 3 रन हमने जरूर देखे हैं पहले ओवर में, लेकिन जो रवैया है स्वस्तिक मात्रे का, हल्के हाथों से खेला, खुद के ऊपर जिम्मेदारी लेना चाहते हैं। 3 रन है पहले ओवर में, अब जीत का समीकरण है 18 गेंदे 58 की जरूरत।
के लिए समय नहीं है दोस्तों, आपसे हम प्यार से गुजारिश कर दें, रियांश 11 बोरकर क्रिकेट टीम के कप्तान से गुजारिश होगी कि मुकाबला आपको तुरंत शुरू करना है। अंतिम 18 गेंदों और जीतने के लिए 58 रनों की जरूरत है। क्या ये रन बनेंगे? कि इतनी ताकत रखती है तारा क्रिकेट टीम की बल्लेबाजी कि 18 गेंदों में ये 58 रन चेस होंगे। लगभग 19.33 की औसत बरकरार रखनी है मुकाबला जीतने के लिए, जो औसत थी 15 की, अब यहां से बढ़ोतरी होती हुई आदित्य ठाकुर आएंगे इस बार गेंदबाजी में। दूसरी ओवर की ये पहली गेंद, सामने होंगे बल्लेबाज स्वस्तिक मात्रे। ये गेंद हमने देखी, अंपायर का इशारा आता था। जिस तरीके से शाहरुख खान अपने फिल्मों में बाहें फैलाते हैं, उसी तरीके से अंपायर ने अपने बाहें खोली और हमें दिखाया कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ेगी। राहत की सांस दिलाने वाला एक रन आता हुआ तारा क्रिकेट टीम के लिए। 4 रन है स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की पहली गेंद लेकर अगली गेंद लेकर चलेंगे आदित्य ठाकुर। राइट आर्म ओवर द विकेट से ये गेंद आती हुई स्वस्तिक मात्रे के लिए गेंद। मुकाबला अभी भी समाप्त नहीं हुआ दोस्तों, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। स्वस्तिक मात्रे के बल्ले से यह बड़ा स्ट्रोक छक्का। क्रिकेट में कहा जाते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। वो लड़ने का जज्बा आपके अंदर होना चाहिए। इस छक्के ने हल्की सी उम्मीद जरूर जगाई है तारा क्रिकेट टीम के खेमे में। कम बैक होता भाई इस गेंद के ऊपर। लाजवाब गेंद, शॉर्ट पिच रखी थी, तेज करी हुई गेंद थी, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। जिस तरीके से कहते हैं ना, कोई प्यार के पीछे पागल है तो कोई पबजी के पीछे पागल है। जिंदगी उसी की बनी है जो अपने सपनों के पीछे पागल है। लेकिन किन के सपने होंगे साकार और किन के सपने बिखर जाएंगे मैदान में। यहां से अच्छी गेंद का समाप्ति होती हुई पहली गेंद वाइड जरूर आई थी, छक्का भी खाया था इस गेंद के ऊपर, पिछली गेंद के ऊपर। लेकिन आदित्य ठाकुर का वो कमबैक हमने देखा। टीम की रन संख्या है 10 रन, 51 की जरूरत। ये गेंद ऑफ स्टिक के बाहर से गुजरने वाली गेंद। अब गेंदें बचेगी, यहां से 16 गेंदें बची है और जीतने के लिए 50 रनों की आवश्यकता। जिस तरीके से कहते हैं ना कि छोटी सी जिंदगी में गुरूर कम होना चाहिए, एवरीथिंग इज पॉसिबल, बस सोच में दम होना चाहिए। वो सकारात्मक सोच आप में नजर आनी जरूरी होगी। 16 गेंदें बचेगी, जीतने के लिए 50 रनों का टारगेट। राइट आर्म ओवर द विकेट से ये गेंद स्वस्तिक के लिए गेंद थी, मानो थप्पड़ सा जड़ा हो। नजरें हल्की सी हटी थी इस गेंद के ऊपर से। एक ही रन मिलेगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। मयूर जाधव जो पिछली 9 गेंदों से इंतजार कर रहे थे अपने पारी का, बिना पानी के मछली की तरह तड़प रहे थे स्ट्राइक के लिए, आखिरकार वो उनको स्ट्राइक मिल चुकी है। स्ट्राइक रेट के ऊपर आएंगे इस बार मयूर जाधव। मैदान के अंदर हम देख सकते हैं टीम की टोटल रन संख्या 12। जीत का समीकरण यदि हम देखेंगे तो अंतिम गेंदें बचेगी 15 और जीतने के लिए 49 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार, अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी तैनात तो जरूर था। क्या गेंद रुकेगी? तेज रफ्तार है, तेज आउटफील्ड है और गेंद जाएगी सीमा रेखा पार, पॉइंट के ऊपर से मिलता हुआ ये चौका। थैंक यू सो मच। गेंदबाज एक बार फिर से तैयार है। आदित्य ठाकुर थोड़े से महंगे साबित जरूर हुए, लेकिन मुकाबले में मजा अभी भी बरकरार है दोस्तों। शानदार लड़ाई जारी है, हर मुमकिन प्रयास किया जाएगा। कौन जीतेगा बाजी, इन सवालों का जवाब कुछ ही क्षणों में हमारे सामने पेश होगा। गेंदबाज तैयार, बल्ले का बाहरी किनारा लगा, मिसफील्ड वाज देयर। कोई खिलाड़ी पीछे तैनात नहीं है, गेंद जाएगी सीमा पार। मोमेंटम बन चुका है, मोमेंटम बदल चुका है और यहां पर तारा क्रिकेट टीम मुकाबले में धीरे धीरे वापसी करते हुए मिलेगा ये किस्मत का चौका।
मैदान के अंदर हम जाएंगे, चौके की मदद से समीकरण बदलता हुआ। टीम की रन संख्या है टोटल 20 रन, 41 रनों की और जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अंतिम 13 गेंदे और जीतने के लिए 41 रनों की आवश्यकता। आदित्य ठाकुर 17 रन खर्च किए अब तक इस ओवर में, अंतिम गेंद इस ओवर की। ये गेंद कम बैक हुआ, पिछले गेंद के ऊपर चौका जरूर आया था। अब समीकरण बचेगा, अंतिम 12 गेंदे और 41 रनों की जरूरत। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। हमारे अजीज दोस्त इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं, विशाल सिन्हा रहे, लेकिन इस बार इस खिलाड़ी के इरादे, इस खिलाड़ी के तरीके अलग है। गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिलेगा छक्का। समीकरण था 12 में 41 चाहिए थे, अब आने वाली गेंदे 11 और 35 रनों की जरूरत। कमाल का स्ट्रोक था ये, लाजवाब बल्लेबाजी का नजारा। एक और अच्छा स्ट्रोक, कोई खिलाड़ी तैनात नहीं है, होता भी तो क्या फर्क पड़ता, मात्र बनता दर्शक। गेंद सीमा पार, एक और छक्का। 10 गेंदे 29 की दूरी। राष्ट्रवादी ट्रॉफी हम यहाँ पर देख रहे हैं। ओवी आराध्या क्रिकेट टीम दागटिजू और फ्रीडम ग्रुप दागटिजू इनकी ओर से आयोजित इस राष्ट्रवादी ट्रॉफी में हम सभी का एक बार फिर से तहे दिल से स्वागत करते हैं। और हमारे अजीज दोस्त विराट कोहली फैन विशाल सिन्हा धुंधरे, उन्होंने इस टूर्नामेंट के लिए ढेर सारी शुभकामनाएं भेजी। और उनके अजीज दोस्त शैलेश केनी और पयस के भाई सुकापुर, इनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं भेजी है। और यहाँ पर इस मुकाबले को देखने के लिए वो मौजूद है, तो उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। मैदान के अंदर हम लौट चलते है दोस्तों, लाजवाब मुकाबला बनता है। 10 गेंदे 29 रनों की जरूरत। प्रेशर अब साफ नजर आएगा, जैसे ही 2 छक्के आए प्रेशर में गिर चुके थे। यहां से गेंदबाज वाइड गेंद करार, 1 रन का इजाफा होता है। 28 रन की दूरी, अंतिम गेंदे 10 और जीतने के लिए 28 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार, एक बार फिर से स्वप्निल मस्कर की ये गेंद, ऊंचाई ज्यादा है, क्या लंबाई मिलेगी? जी नहीं, खिलाड़ी वहां पर तैनात थे। सबसे बड़ा शिकारी मैदान के अंदर शिकार होता हुआ, बिग फिश इन द नेट। स्वस्तिक मात्र, बैक टू द पवेलियन। थैंक यू सो मच। हमारे अजीज दोस्त रोशन पाटिल तारा भी इस टूर्नामेंट को एंजॉय कर रहे हैं, उनका भी तहे दिल से शुक्रिया। मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों। इस विकेट ने फिर से मुकाबले में वापसी कराई है रियांश 11 बोरका क्रिकेट टीम की, क्योंकि जिस तरीके से बल्लेबाजी कर रहे थे स्वस्तिक मैदान के अंदर, लेकिन इस बार गेंद ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी। जैसे कहते हैं ना दोस्तों कि सिक्का दोनों का होता है, हेड्स का भी और टेल का भी, पर वक्त सिर्फ उसका होता है जो पलट कर ऊपर आता है। और ऊपर यहाँ पर पलटवार कौन कर पाएगा, ये भी देखने वाली बात है। 9 गेंदे 28 की दूरी है, मुकाबला बैलेंस है, मुकाबले में मजा है।
ये गेंद सीधे बल्ले से खेला जरूर, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है, एक ही रन मिलेगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, सिंगल के मदद से पारी आगे बढ़ेगी। अब समीकरण बचेगा अंतिम 8 गेंदे और 26 रनों की जरूरत है। गेंद बस तैयार, हल्के हाथों से इस गेंद को गैप में धकेला है, पीछे खिलाड़ी तैनात है, रन मिलेगा केवल सिंगल, सिंगल से ज्यादा कुछ नहीं। अब गेंदें बचेगी 7 और जीतने के लिए 25 रनों की जरूरत है। 7 गेंदे और 25 रनों की आवश्यकता। इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहिए। जिस तरीके से उत्तम जोशी ने गेंदबाजी में कमबैक कराया था, लेकिन अब मयूर जाधव की बारी है। स्वस्तिक ने अपना काम बखूबी से निभाया, संयम के साथ खेले थे, सब्र दिखाया था, लेकिन सब्र का फल हमेशा मीठा होता है। लेकिन उसके बाद उनका विकेट, ये अच्छी बात नहीं थी तारा क्रिकेट टीम के लिए। अब बोरकर क्रिकेट टीम का रवैया किस प्रकार से होगा। 7 गेंदे 25 रनों की जरूरत है। अच्छा स्ट्रोक खेला है, पीछे खिलाड़ी तैनात, कैच तो लपक नहीं पाए, दूसरे की कोशिश की जा रही है और आसानी के साथ 2 रन पूरे करे बल्लेबाजों ने। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ेगी, टीम जाकर पहुंचेगी यहां से 38 रनों के ऊपर। अब जीतने के लिए अंतिम 6 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। अंतिम 6 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। 2 बल्लेबाज मैदान के अंदर, उत्तम जोशी और मयूर जाधव। छह गेंदे और जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। पानी लेकर मैदान के अंदर हम देख सकते हैं, थोड़ा सा संदेशा लेकर। जिस तरीके से वैभव हम हमेशा कहते हैं कि सलमान खान की पहली फिल्म हम सबको याद है, मैंने प्यार किया, उसमें कबूतर दोस्तों संदेशा लेकर जाते थे। पानी पिलाना तो सिर्फ एक बहाना है। यहाँ पर स्वस्तिक मात्रा मैदान के अंदर कुछ संदेशा लेकर कुछ टिप्स भी देंगे। अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। थैंक यू सो मच। 6 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। स्वस्तिक के आउट हो जाने के बाद पिछले ओवर में 18 रन जोड़े, जिसमें जबरदस्त बल्लेबाजी शामिल थी। 2 छक्के जरूर लगाए थे स्वस्तिक मात्र, लेकिन स्वस्तिक का विकेट भी शामिल था। गेंदबाजी इस मर्तबा तैयार। पहली गेंद हमने देखी, डॉट गेंद की यहां से समाप्ति होती हुई अंतिम गेंदे बचेगी 5 गेंदे, 23 रनों की जरूरत है। सुमित ठाकुर आए गेंदबाजी में। बोरकर बनाम तारा, दोनों टीमों के बीच में चलता हुआ यह घमासान युद्ध मैदान के अंदर हम देख सकते हैं। 5 गेंदें बचेगी और जीतने के लिए जरूरत है 23 रनों की आवश्यकता। 5 गेंदें 23 रन। कौन मुकाबला जीतेगा, किसकी जीत होगी, किसकी हार होगी, लाजवाब लड़ाई मैदान में। ये गेंद हमने देखी, लेग स्टिक के बाहर से गुजरने वाली गेंद। अंपायर का इशारा आता है कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई अंतिम गेंदें बची है 5 और जीतने के लिए 22 रनों की दूरी अब भी पार करनी है। ये रास्ता इतना आसान नहीं है, लेकिन यहां से बड़ा स्ट्रोक आना चाहिए। क्या वो बड़ा स्ट्रोक आएगा या फिर बोरकर क्रिकेट टीम कमबैक करने में कामयाब रहेगी? और यहां से गलतियों के लिए माफी नहीं है दोस्तों क्रिकेट में। और गेंद जाएगी सीमा रेखा पार,
चौके के लिए गेंद ट्रैवल होते हुए समीकरण फिर से बदलेगा, आंकड़े फिर से बदलेंगे। अंतिम 4 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की जरूरत। अंतिम 3 गेंदे और 3 छक्के, 18 की जरूरत। बेला चाव मनी हाइस्ट की वो सीरीज जिसने पूरी दुनिया को पागल बना के रखा था। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। अंतिम 3 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। 3 छक्के चाहिए, हर एक गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहिए। क्या वो बड़ा स्ट्रोक आएगा? ये गेंद हमने देखी ऑफ स्टिक के बाहर से गुजरने, लेग स्टिक के बाहर से गुजरने वाली गेंद। अंपायर का इशारा आता था कि यह गेंद खराब है। आपको याद होगा दोस्तों 2016 विश्व कप T20 फाइनल, इंग्लैंड बनाम वेस्ट इंडीज। 19 रन चाहिए थे अंतिम ओवर में, 4 गेंदों में 4 छक्के आया था। रिमेंबर द नेम कार्लोस ब्रैथवेट। 3 छक्कों की यहां पर जरूरत है, कंपलसरी चेस है। 3 गेंदे 17 रन। ये गेंद हमने देखी लेकिन रन मिलेगा यहां से केवल सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। अब मुकाबले में औपचारिकता बच चुकी है क्योंकि अंतिम 2 गेंदें बचेगी और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। ज्यादा टीम मीटिंग के लिए समय नहीं होगा। मैं गुजारिश करूंगा बोरकर क्रिकेट टीम के कप्तान से कि ज्यादा समय व्यतीत ना करते हुए तुरंत आपको फील्ड की सजावट जमावट करनी है। 2 गेंदे और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। गेंदबाज सुमित ठाकुर ओवर द विकेट। अच्छा स्ट्रोक है ये, बल्ले के बीचों बीच गेंद आई है लेकिन देर कर दी मेहरबा आते आते। बड़ा स्ट्रोक, सिक्सर। अच्छा स्ट्रोक खेला, पीछे कोई खिलाड़ी तैनात नहीं है और मुकाबला लगभग 5 रनों से गवाया मैदान में। यहां से 5 रनों से मुकाबला जीता बोरकर क्रिकेट टीम ने। वेल प्लेड बॉयज, कॉन्ग्रेचुलेशंस। खेळाडू बाहेर येण्याची आपण वाट पाहू नका, मात्र आपल्याला मैदानावरती जायचंय। आपल्याला प्रेमाची विनंती। हॅलो, वस्तुतः महेंद्र गावंड आवरे प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे। अलंकार म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या वतीने आपणास नम्रतेची विनंती आहे। चला आपण लाईनवर यायचं आहे। दोन्ही टीम्सला विनंती असेल, जे डीएम आहेत ते आहेत, दोन्ही टीमला विनंती असेल आपण एकमेकाला हस्तांदोलन करायचं आहे। त्याचबरोबर या सामन्याचा कोण ठरला असेल भारतोबाचा बारकरी आपण नाव या ठिकाणी जाहीर करायचं आहे। हा जो ओवी आराध्य क्रिकेट क्लब फ्रीडम ग्रुप ढाकटुजू आयोजित राष्ट्रवादी चषक या चषकातील पहिली रजनी, या रजनीतील हा सामना पाहण्यामध्ये बोरकर संघ खऱ्या अर्थाने संघ विजय संघाचं अभिनंदन, दोन्ही संघाचं खऱ्या अर्थाने शुभेच्छा असते मनापासून। त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने दोन्ही संघाला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल भोलानाथ आवरे पक्ष